आणि पुढची एक ब्रेकिंग न्यूज येते म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावणार नाही। अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे, त्यामुळे अक्षय कुमार आता हा विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही। बघा, सध्याचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झालेली आहे, त्यामुळे तो बॉलिवूडचा खिलाडी आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावणार नाही। जिथे बॉलिवूडचे सगळेच दिग्गज उपस्थित असणार आहेत तिथे मात्र अक्षय कुमार नसणार आहे, कारण अक्षय कुमारची प्रकृती ठीक नाहीये, त्याला कोरोनाची लागण झालेली आहे, त्याच्याकडे वैद्यकीय उपचार त्याच्यावर होत आहेत आणि त्यामुळेच अक्षय कुमार या झगमगत्या लग्न सोहळ्याला हजेरी लावणार नाही। जिथे फॉरेनचं देखील वराडा असणार आहे, निव्वळ बॉलिवूड नाही तर उद्योग जगतातील देखील दिग्गज मंडळी असणार आहे, तिथे आता अक्षय कुमार नसणार आहे। बघा, आता नाशिकमधून एक ब्रेकिंग न्यूज आहे, पनीर खाताय तर सावध व्हा। बघा, सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण तुमच्या ताटात भेसळयुक्त पनीर असू शकतं। नाशिकमधून 314 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलंय। अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली। नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या यशवी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टवर कारवाई करण्यात आली आहे। भेसळयुक्त कच्चा माल, तेल आणि पावडर देखील पथकानं जप्त केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे। तब्बल 314 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलेलं आहे।